पुढची बातमी पाहूया। कोकण हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठं संकट उभं ठाकलंय। गुजरातनं या आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केलाय। त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। हे मानांकन कोकणातील हापूस उत्पादकांना एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देते। कोकण हापूसला 2018 मध्ये भौगोलिक मानांकन मिळालंय। यापूर्वी 2022 मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केलाय। या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि या अर्जावर 30 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी देखील पार पडली आहे। माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या पलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे तर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? जर चेतक घोळ्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गडसुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधले असंही म्हणतील। त्याला आता राजे आहेत, ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलं आहे। या देशाला स्वातंत्र्य गुजरातनी दिलं आहे, ह्या देशाला उभं गुजरातनी केलं आहे। सर्व गुजरातचंच वैभव आहे, त्यामुळे आपण जगतो असं म्हणायला हरकत नाही। शेवटी कोकणातला हापूस आंबा हा ब्रँडच वेगळा आहे। मागण्या कोणी करू शकतं, मागणीमध्ये काय करण्यामध्ये काय हरकत नाही आहे। त्यांनी त्यांची मागणी करावी। शेवटी आमच्या कोकणाच्या हापूसाची बाजू किती भक्कम आहे आणि कुठे कुठे लावून धरायचं आहे यासाठी आम्ही सगळेजण सक्षम आहोत ना। केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत, सन्मान्य सुनील तटकरे साहेब खासदार म्हणून आहेत, आम्ही सगळेचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत, महायुतीचे मंत्री आहोत। आम्ही सगळ्या ताकदीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत।